बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। विविध मागण्यांसंदर्भात सोलापुरात अर्धवेळ परिचारिकांनी न्याय हक्कासाठी झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांची भेट घेतली आहे। सर्व महिला परिचारिकांचे वेतनवाढ करावे, अर्धवेळ महिला परिचारिकांना पूर्णवेळ परिचारिका म्हणून सेवेत सामावून घ्यावे, पेन्शन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या सीईओ जंगम यांच्याकडे मांडण्यात आल्या। मागण्यांचा विचार व्हावा अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आई कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। मी आई संघटना महाराष्ट्र राज्याचा सचिव विनोद भोसले आज सोलापूर या ठिकाणी जिल्हा कार्यकारी मुख्य अधिकारी यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलो। भेट घेण्याचं कारण एक असं की अर्धवेळ स्त्री परिचारिका महिला जी पूर्वीपासून 50 रुपये महिन्याप्रमाणे काम करते, आज या महिलांना 3000 रुपये इतक्या महिन्यांनी काम करावं लागतं। महाराष्ट्र शासनाला आमची एक कळकळीची विनंती आहे, साहेब तुम्ही एका बाजूला मोठमोठ्या स्कीमा राबवल्या जातात आणि दुसऱ्या बाजूला 3000 रुपयावर या महिलांनी कसा प्रपंच चालवायचा याचं उत्तर तरी आम्हाला देण्यात यावं। आणि 3000 देऊनही 6-6 महिने यांचे पगार केल्या जात नाही आणि त्यातल्या त्यात यांना पगार किती दिला जातो? 3000 रुपये। वेळेवर तो पण नाही, आयडेंटिटी कार्ड तो पण नाही, गणवेशही नाही आणि काम कुठं करता? शासकीय सेवेत। मग शासकीय सेवेमध्ये काम करत असताना शासनाची फॅसिलिटी जर यांना मिळत नसेल तर एक प्रकारचा तुम्ही या भगिनींवर अन्याय नाही का, असा देखील थेट सवाल मला या ठिकाणच्या महाराष्ट्र शासनाला उपस्थित होतो। आमची मागणी काय आहे? आमची मागणी एवढीच आहे, यांना जो 3000 भेटतो हा पुरेसा नाहीये। समान वेतन समान कायद्यानुसार यांच्या पगारामध्ये वाढ करण्यात यावी, यांना शासनाच्या ज्या सुविधा ज्या आहेत त्या देण्यात यावा। औरंगाबाद खंडपीठाने जर निकाल दिलेला आहे तर परमनंट करून घेण्याचा, तर मला तरी वाटतं तुम्ही एवढ्या लोकांवर दया दाखवता, मग साहेब या माझ्या माता भगिनींवर पण दाखवा की यांना पण परमनंट करून घ्या, असं आम्ही या ठिकाणच्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत यांच्याकडे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। कारण की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खूप दयाळू आहेत आणि आमचा संपूर्ण माय माऊलींचा आशीर्वाद त्यांच्या सोबत राहील। त्यांनी जर आम्हाला विचारात घेतलं तर निश्चितपणे आम्ही देखील आमची संपूर्ण संघटना तुम्हाला देखील विचारात घेऊ, असा या ठिकाणची अपेक्षा व्यक्त करतो। आणि आम्ही फक्त जाता एवढं सांगेल साहेब, जशी तुम्ही लाडकी बहीण योजना आणली, लाडक्या बहिणी योजनेचे तुम्ही 1500 रुपये प्रत्येकाला देऊ केले, असे या माता भगिनींचे जे अडकलेले पगार जे राहतात ते देखील वेळेवर करत जा आणि यांच्या पगारामध्ये वाढ जर झाली तर ही निश्चितपणे वाढ करून देण्यात यावी, अशी मागणी करतो। माझं नाव राधाबाई प्रताप खरात, अकोला PSC उपकेंद्र शिरभावी येथे मी काम करते। माझा नवरा शुगर BP वाला आहे, त्यांचं खर्च कसं भागवायचं? 100 रुपये मला फक्त मानधन मिळतंय, यात घरातला संसार कसा भागवायचा? तुम्ही कोविड काळात आम्ही भरपूर काम केली, त्याचं सुद्धा आम्हाला भत्ता नाही, काही नाही। आमची मागणी 3000, आता आम्हाला 3000 आहे, 3000 भागतंय का सर सांगा? नाव रंजना तुकाराम घोडके, तालुका मूळ, उपकेंद्र बेगमपूर। या ठिकाणी मी अर्धवेळ स्त्री परिचार म्हणून काम करीत आहे। मी 94 पासून 50 रुपयावर काम करत आहे। माझं मिस्टर वारून जवळजवळ 20 वर्ष झालं, लहान लेकर असून मला काय तर पुढची अपेक्षा असल्यामुळं मी ही काम करत आले, पण अजून सुद्धा सरकारला घाम आलेला नाही। आम्ही कोविडच्या काळात आम्ही कानाकोपरं वस्त्या वाड्या घेऊन आम्ही हिंडला केला, पण सरकारनं आम्हाला कुठलीही हे दिलं नाही, मानधन दिलेलं नाही। आमची अशी ही आहे, आम्हाला सेवेत कायम करून घ्यायचं, पगार भरपूर वाढवायची आणि अर्धवेळ आम्हाला काम नकोय, पूर्ण वेळ काम पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे। आमची सरकारनं एवढी लाडकी बहीण म्हणून जशी देतेत ना योजना, तसं आम्हाला लाडकी बहीण म्हणून धरून आमचं ही पूर्ण वेळ काम केलं पाहिजे। मी महाराष्ट्राच्या आई संघटनेचे अध्यक्ष सौ संगीता कडाळे। ह्या ज्या अर्ध परिचार स्त्री परिचार महिला ज्या आहेत, यांना कोविड काळामध्ये जो भत्ता दिला जातो तो सुद्धा त्यांच्यापर्यंत आजपर्यंत पोहोचलेला नाहीये। आणि दुसरी गोष्ट, त्यांना 3000 पेमेंट आहे, तेही वेळेवर होत नाही। 7-7, 8-8 महिने ते पेमेंट रखडवल्या जातं, त्यातूनही पेमेंट कट होऊन मग ते दिल्या जातं। 200 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये असे कट होत आहे। असं का करता? तुमचं जर 3000 मध्ये घर भागतं का?
हा विचार तुम्ही करा आणि नंतर यांचा विचार करा। एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना चालू करताय आणि दुसरीकडे ह्या तुमच्या सावत्र बहिणी असं तुम्ही दाखवून देताय असं मला वाटतंय। तुम्ही असं करू नका। तुम्ही सगळ्यांचा विचार जर करताय तर तुम्ही ह्या पण बहिणींचा विचार करा आणि त्यांचं पेमेंट वाढवून द्या आणि त्यांना फुल टाइम करून घेण्यात यावं। मी नागरबाई परमेश्वर चौरे, सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष। अर्धी वेळ स्त्री परिचारिकाचा मुद्दा अर्धी वेळेस राहिलेला आहे। अर्धी वेळ नाही ठेवता हे पूर्ण वेळ करावा, हे आमचं मुख्यमंत्री साहेबाला हे आव्हान आहे की आपण 1,500 रुपये 3,000 रुपये लाडकी बहीण म्हणतो, मग आमचा पगार कुठं जातो? आम्हाला 3,000 मध्ये तुम्ही दिवसभर राबायला सांगतो। 300 रुपये म्हणजे किती झाले? 3 रुपये म्हणजे किती झाले? 100 रुपये मध्ये आता कोण आहे? तुम्हाला कॉफी सुद्धा पियायला पुरत नसतील साहेब। आमचं कुटुंब सांभाळायचं म्हणलं तर लाज वाटते आम्हाला। मग आता तुम्ही एक दिवस आम्ही गेलो ना तर तुमचा अर्ज वर येतो शेऊ साहेबापर्यंत, पण दखल का घेतली जात नाही पार्ट टाइम लोकांची? तुम्ही फुल टाइम केलं तर बरं होईल। आमची अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही जी शिपाई भरती करायला लागलात, तुम्ही सगळ्या सुविधेमध्ये फुल टाइम करून घ्यायला लागलात। मग 15-15 20-20 वर्ष काम करतोय, अजून कुठं तुमचं घोडं अडलं? आम्ही 15-20 वर्ष काम करून सुद्धा तुम्हाला परमनंटची जागा भरता येत नाही। मग तुम्ही बाहेरली जागा कशी भरून घेताय ते मग आम्हाला पण लक्षात यायला लागलं। ते गरिबांना पण तुम्ही लक्षात आणून द्या की आम्ही जागा कुठली कशी भरतोय। मग ह्या पार्ट टाइम लोकांची जी अर्धी वेळ श्री परिचारिका आहे त्यांना फुल करा। आमची विनंती काय आहे तुम्हाला, आम्हाला परमनंट सेवेमध्ये घ्या। परमनंट मध्ये काय आहे, तुम्ही आम्हाला परमनंट आहे म्हणताय, धड कंत्राट वर बी ठेवत नाही। कॉन्ट्रॅक्ट बीसीचा बी पेमेंट नाही, फक्त 100 रुपये पेमेंट। कुठल्या पद्धतीचा पेमेंट देतोय हे आम्हाला तुम्हाला जबाबी विचारायचे। मग एवढी आम्हाला कळकळीची विनंती आहे, आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण म्हणून जे केलेलं आहे ते लाडक्या बहिणीला परमनंट म्हणून करा। धन्यवाद। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादरस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।